आहे, आपण सर्व मान्यवरांनी आमचा तर माणसाच्या मनातले प्रश्न, माणसाच्या मनातली वेदना दूर होऊ शकते। हा मानसशास्त्राचे एक प्रमुख सूत्र आहे। जगामध्ये प्रत्येक माणूस कमी जास्त प्रमाणामध्ये मानसिक रोगाचा बळी असतो। त्याचं प्रमाण कुठे 1% कुठे आमची संस्था जेव्हा सामाजिक प्रश्नांवर निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पोस्टर एक्झिबिशन, सायकोलॉजिकल वर्कशॉप्स अरेंज करते, तेव्हा आपण देत असलेल्या प्रतिसाद रूपी सिंचनातूनच आम्ही मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मित्रहो, आज जागतिक मातृदिन। याच मातृदिनाचे यांचा सत्कार महेंद्र वाघ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर। जीवनामध्ये कलेचं महत्व कधी नाही एवढं ते आज वाढलेलं आहे। मानवी जीवन, कौटुंबिक जीवन, व्यक्तिगत जीवन, समाज जीवन, राष्ट्र जीवन आणि विश्वात्मक जीवन आज होरपळून जात आहे। अनेक पातळीवरचे, अनेक स्वरूपाचे चटके प्रत्येक अंतःकरणाला, काळजाला बसत आहेत। आपण जिवंतपणे जळतो की काय अशा प्रकारची वेदना मानवी जीवनाला भेडसावत आहे। अशा परिस्थितीमध्ये कलात्मक भूंकर आणि कलात्मक दिलासा ही अत्यंत निर्णायक महत्वाची ठरते आहे। माणसाची सर्वार्थाची वैज्ञानिक प्रगती झाली, पण माणसाच्या मनातलं पशुत्व संपलेलं नाही आणि म्हणूनच मानसिक रोगानं पछाडलेल्या लाखो कोट्यावधींच्या राजधान्या भारतात आणि जगामध्ये आज निर्माण होऊ घातलेल्या आहेत। माहित नसलेल्या आणि माहित असलेल्या माणस
रोग्यांची संख्या वाढते आहे आणि मानसशास्त्रज्ञांची कमतरता आहे. विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक महेंद्र वाळ आणि त्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुलभाताई मोरेवा या दोघांचाही मानसशास्त्रातला अभ्यास आणि आत्मीयता ही गौरवास्पद मी मानतो. याचं कारण त्या महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रम शिकताना आणि शिकवताना या जोडप्याला ते बोलणं बंद करा बरोबर इकडे